सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आषाढ कृष्ण पक्षातील कामिका एकादशी आलेली आहे. बघा, आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे आणि ही एकादशी चातुर्मासातील पहिली एकादशी आलेली आहे. सुंदर दिवस आहे. संपूर्ण दिवस हा शुभ आहे. कुठल्याही नवीन गोष्टीची खरेदी करायची असेल किंवा नवीन गोष्टींची तुम्हाला बोलणी करायची आहे, लग्न कार्य सोडून म्हणते बाकी गोष्टींची तुमचा व्यवहार वगैरे असेल तर तुम्ही या शुभ दिवशी करू शकता. देवदर्शनाला जायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता. एखादं तुळशीचं रोप लावायचं असेल किंवा छान अशी झाडं तुमच्या घरात, शुभ झाडं तुमच्या घरात लावायची असेल, संपूर्ण दिवस शुभ आहे. तर उद्या चातुर्मासातील पहिली एकादशी म्हणजे कामिका एकादशी आलेली आहे. जर असं लवकर उठा आणि आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून सर्वांनी आंघोळ करायची आहे. शारीरिक मानसिक काही त्रास असतील दूर होतील, लक्ष्मीनारायणांची कृपा होईल. तर उद्या देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती असेल, विठू माऊलीची, रुक्मिणी मातेची मूर्ती असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, सर्व देवी देवतांच्या मूर्तीवर आधी स्वच्छ पाण्याने, नंतर कच्च्या गाईच्या दुधाने, गाईचं दूध घ्या, तापवण्याच्या आधी थोडं वाटीत काढून घ्या, त्या दुधाने नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. किमान 21 वेळा तरी या मंत्राचा जप उद्या जरूर करा. देवघरातील देवांची छान अशी पूजा केल्यानंतर देवांना छान असं तुळशीपत्राचं आसन करा किंवा मुठभर तांदळाची रास करा देवांना आणि त्यावर देवांची मूर्ती स्थापन करायची आहे. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करा. महादेवांची शिवपिंडी असेल, बेल अर्पण करा, फुलं अर्पण करा आणि बाळकृष्णाची मूर्ती, विठू माऊलीची मूर्ती असेल. उद्या देवांना जेवढी तुळस असेल तुमच्याकडं, चांगली तुळस बघून घ्यायची आहे. तुटलेली वगैरे पानं घेऊ नका, चांगली तुळस घ्यायची आहे. एक जरी पान उद्या अर्पण केलं ना किंवा जेवढी तुळस असेल तुळशीचा अभिषेक करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप करा. देवांना तुळशीपत्र अर्पण करा. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता, पिवळ्या रंगाची फुलं उद्या अर्पण करा. माता लक्ष्मीला उद्या कुंकुमार्चन करा 11 वेळा, 21 वेळा. ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करा. देवी लक्ष्मीला कुंकुमार्चन करा. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून देवी आईची पूजा करा. महिलांनो, उद्या सकाळी अंघोळीनंतर उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा किंवा उंबरठा स्वच्छ पुसून घ्या. हळदी कुंकू वाहून उंबरठ्याची पूजा करा. तुमच्या घरात किंवा खिडकीत किंवा अंगणात तुळशी माऊलीचं झाड असेल, तुळस असेल तर उद्या तुळशीला सुद्धा चमचाभर गाईचं दूध अर्पण करा. चिमूटभर हळद अर्पण करा. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून तुळशीची पूजा करा आणि पुन्हा तुळशीसमोर उभं राहून उद्या दोन्ही वेळा तुळशीसमोर हात जोडून उभं राहा. सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावून घ्या तुळशीजवळ आणि हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम विष्णवे नमः जो मंत्र आवडतो 21 वेळा किंवा एक माळ जप केली ना तरीही चालेल. सोन्यासारखं फळ मिळणार आहे. उद्या सर्वांनी तुळशी मातेची सुद्धा सेवा करा आणि दोन्ही वेळा महिलांनो, चातुर्मासातील पहिली एकादशी दोन्ही वेळेला तुळशीजवळ तुपाचा, गाईच्या तुपाचा दिवा लावा. मुख्य दाराशी सुद्धा उद्या संध्याकाळी सकाळी दिवा जरूर लावा. माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपण मुख्य दाराशी दिवा लावत असाल तर मग तुम्ही तेलाचाही लावू शकतात. बरेचसे लोक तर वर्षाच्या 24 एकादशीचं व्रत करता, उपवास करता. आता काही लोक फक्त वर्षातून 2 एकादशी म्हणजे आषाढी आणि कार्तिकी या महत्त्वाच्या एकादशी, तशा तर सर्वच एकादशी महत्त्वाच्या आणि सेवेच्या असतात. पण तुम्हाला जर नाही उपवास जमत, महिन्याच्या 2 एकादशी करायला, कृष्ण पक्षातील, शुक्ल पक्षातील अशा दोन्ही एकादशीचं व्रत उपवास करायला नसेल जमत, तुम्ही फक्त आषाढी आणि कार्तिकी या 2 एकादशीचा उपवास करत असाल तर मग सेवा तर आपण करू शकतो. उद्या मोठी एकादशी आहे, कामिका एकादशी, चातुर्मासातील पहिली एकादशी. उद्या सेवा तर आवर्जून करायची आहे. आपण सर्वांनी उद्या विष्णू सहस्त्रनामावली
जरूर ऐका किंवा स्वतः पठण केली तुम्ही तरीही चालेल. उद्या व्यंकटेश स्तोत्राची सेवा आवर्जून करा. दिवसभरात केव्हाही करा. काही लोक तर रात्री 12 वाजेला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करतात. देवघरासमोर आसन घेऊन बसतात. तुपाचा दिवा अगरबत्ती लावून आपण 11 वेळा 21 वेळा तुम्ही व्यंकटेश स्तोत्र पठण करू शकता. बघा, सुंदर अनुभव येता. यामुळे सुद्धा अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. आरोग्य लाभतं. घरातल्या सर्व अडीअडचणी दूर होतात. कामिका एकादशीचं व्रत का करतात? बऱ्याच लोकांना प्रश्न पडत असतील. तर बघा, मनुष्य आहोत आपण. कळत नकळत काही वेळा काही चुका होऊन जातात, काही पापं घडून जातात. तर मग त्यातून आपल्याला माफी मिळावी, देवांकडून क्षमा याचना मिळावी, मुक्तता मिळावी. सर्व चुकेतून पापातून आपल्या पितृदेवांना मोक्ष मिळावा, त्यांना शांती मिळावी, पितृदोषाच्या बऱ्याचशा अडीअडचणी दूर व्हाव्या. सर्वांनाच वाटतं की आपले देवता आपल्यावर भरभरून आशीर्वाद द्यावा, कृपा करावी त्यांनी आणि त्यांना शांतता मोक्ष मिळावा. तर यासाठीच मनुष्याकडून काही वेळा कळत नकळत काही चुका होऊन गेलेल्या असतील किंवा तुम्हाला जर पितृदोषामुळे खूप अडीअडचणी येत असतील तर मग उद्या कामिका एकादशीचं व्रत जरूर करा. उपवास जमेल त्यांनी जरूर उपवास करा. नाही जमला सेवा तर जरूर करा. देवांची छान मनोभावे उद्या छान पंचोपचार पूजा करा. देवांना फुलं अर्पण करा आणि तुळस, जेवढी तुळस अर्पण कराल ना तेवढं भरभरून फळ मिळेल. आणि उद्या तुळशीला सुद्धा चिमूटभर हळद 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा आणि चिमूटभर हळद तुळशीच्या कुंडीत जरूर अर्पण करा. तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल तर उद्या पिंपळाखाली सुद्धा आपण जसा तुळशीजवळ दिवा लावणार आहोत, तुळशीजवळ दिवा लावा आणि नंतर पिंपळाखाली जाता आलं तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळच्या 5 वाजेच्या आत एक दिवा, मातीची पंती फुलवात टाकून न्या किंवा तेलाचा नेऊ शकता तुम्ही. पिंपळाखाली सुद्धा एक दिवा लावून द्यायचा आहे. एखादा गुळाचा खडा बरोबर घेऊन जा. पिंपळाखाली एखाद्या कागदावर किंवा पानावर तुम्ही गुळाचा खडा ठेवा. जसा जसा तो गुळाचा खडा तिथले किडे मुंगळे खातात ना, तसं तसं आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा अडीअडचणी 99% अडीअडचणी जरूर दूर होतात आणि पितृदेवांना मोक्ष मिळतो. शांत होतात पितृदेवता आणि भरभरून आशीर्वाद देतात. लेकरा बाळांना सर्व अडचणीतून मार्ग मिळायला लागता. मग घरात लग्न कार्य असतील, शुभ कार्य घडून येतात. संतान प्राप्ती होत नसेल, संतान प्राप्ती होते. पैशांविषयी काही अडीअडचणी असतील तर पैशांच्या अडीअडचणीसुद्धा संपून जातात आणि अखंड लक्ष्मीनारायणांची कृपा होते. म्हणून उद्या पिंपळाखाली एक गुळाचा खडा ठेवा, एक दिवा लावून द्या. थोडंसं पाण्यात दूध आणि चिमूटभर साखर मिक्स करून नेली तुम्ही, ते पाणीसुद्धा अर्पण करू शकता. कामिका एकादशीला तुळशीचं रोप लावणं खूप शुभ ठरतं किंवा तुम्हाला कुणाला तुळस दान करायची असेल तर तुम्ही तेही करू शकता. एखाद्या मंदिरात तुळस दान करू शकता. विठू माऊलीचं मंदिर असेल तिथंसुद्धा तुम्ही तुळस दान करू शकता. नाही जमलं आपल्या घरात तरी एक का होईना तुळशीचं रोप जरूर लावा. आधीचे असतील तुम्ही अजून लावू शकता. खूप सुंदर अनुभव येतील. त्याचबरोबर जुनी एखादी तुळस असेल आणि सुकून गेलेली असेल महिलांनो आणि त्याच्या काड्या खूप आहेत तुमच्याकडं, जुनी झालेली तुळस ज्याला पानं नाही, एकदम कोमेजून गेलेली आहे आणि त्याची म्हणजे मुळासकट ती उपटून आलेली आहे, तर त्याची काय करायची आहे, काड्या असतील त्या तुम्ही कुठं फेकून देण्यापेक्षा त्याच्या नीट काड्या एकत्र जुडी बनवा. 5 काड्यांची किंवा 11 काड्यांची एकत्र जुडी बनवा. त्याला थोडासा कलावा बांधून घ्यायचा आहे आणि ती तुळशीच्या काड्यांची जी वात तयार होईल त्याला काय करायचं आहे, थोडंसं तुपामध्ये, गाईच्या तुपामध्ये थोड्या वेळ भिजवून घ्यायचं आहे आणि देवघरासमोर ही सेवा करा. एखाद्या मातीच्या पंतीत ती वात तयार करून काड्यांची, तुळशीच्या काड्यांची वात तयार करून घ्या कलावा बांधून. 5 काड्या घ्या किंवा 11 घ्या किंवा जास्तीत जास्त 21 घेऊ शकता.
तुमच्याकडं जर तुळस सुकून गेलेली असतील, त्याच्या काड्या खूप आहे कुंडीमध्ये, तर मग तुम्ही हा उपाय जरूर करा. चांगली तुळस आहे आणि ती तोडत आहात तुम्ही, अशी चूक करू नका. चुकूनसुद्धा असं करू नका. वाळलेली तुळस आहे, गळून पडले म्हणजे खूपच त्याच्या काड्या वगैरे गळून पडलेल्या आहे. आता तुम्ही ती निर्माल्यात वगैरे टाकून देणार आहात, तर टाकून देऊ नका. त्याच्या काड्यांचा हा उपाय, ही सेवा जरूर करा. त्या काड्या तयार करा, एक जुडीसारखी तयार करून घ्या, त्याला कलावा बांधा, थोड्या वेळ गाईच्या तुपात भिजवून घ्या ती वात, आणि देवांसमोर एका मातीच्या पंतीत ती वात प्रज्वलित करून घ्यायची आहे. प्रज्वलित करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुमच्या मनातील इच्छा बोला आणि देवांना तो दिवा अर्पण करायचा आहे. तिथं देवघरात देवांना ओवाळू शकता तुम्ही त्या दिव्यांनी, किंवा फक्त देवांसमोर तो दिवा लावून दिला तुम्ही. दिव्याची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे. असा दिवा जर आपण लावला ना, तर संपूर्ण 24 एकादशीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. बघा, सुकलेली तुळस असेल आणि त्याच्या काड्या वगैरे तुम्ही टाकून देत आहात, तर अशी चूक करू नका. कधीच तुळशीचे मुळं असतील, काड्या असेल, इकडं तिकडं फेकू नका. एकतर वाहत्या पाण्यात विसर्जित करा, किंवा एखाद्या झाडाजवळ तुम्ही ठेवून आलात तरीही चालेल. नाहीच जमलं तुम्हाला, तर मग अशा पद्धतीने प्रत्येक एकादशीला तुम्ही छोटीशी वात तयार करून अशा काड्या घ्या एकत्र, त्याला कलावा बांधा 5 किंवा 11 काड्या घेऊन, आणि त्याची वात तयार करून तुम्ही देवांसमोर तो दिवासुद्धा प्रज्वलित करू शकतात. संपूर्ण 24 एकादशीचं फळ मिळतं. आणि कळत नकळत झालेल्या चुकातून आपल्याला पाप झालेली असेल काही, त्यातून सुद्धा मुक्तता मिळते. पितृदेव प्रसन्न राहतात, त्यांना मोक्ष मिळतो, शांती मिळते, आणि चांगला 7 जन्मांचा पितृदोष तुमच्या घरावरून जरूर दूर होतो, आणि सर्व अडीअडचणीतून जरूर मार्ग मिळतो, आणि लक्ष्मीनारायणांची कृपा होते. म्हणून असा उपाय उद्या कामिका एकादशीला जरूर करा. तुमच्याकडं जुनी तुळस असेल झालेली, जिला पानं वगैरे नाही, तर त्या काड्यांचा उपयोग करून असा एक दिवा आपल्या देवघरात जरूर लावा. त्याचबरोबर महिलांनो, उद्या देवघरात एक अखंड दिवा, तर सकाळपासूनच जेव्हा पूजा कराल ना, तेव्हापासूनच एक अखंड दिवा आपल्या देवघरात लावूनच ठेवा. मग तुम्ही तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा. हा जेव्हा आपण तुळशीच्या काड्यांचा उपाय करू, सेवा करू ना, तो थोडा वेळ चालणार आहे, पण आपल्या देवघरातील एक अखंड दिवा चालूच ठेवा. आणि मग तुम्ही एका मातीच्या पंतीत असा दिवा लावू शकता देवांसमोर, जेवढा वेळ चालेल तेवढा वेळ. नंतर जे निर्माल्य उरेल त्या दिव्यात, ते तुम्ही वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी वगैरे ठेवून दिलं तरीही चालेल. असा एक दिवा जरूर लावा, आणि आपल्या देवघरात एक अखंड दिवा जरूर लावून ठेवायचा आहे. दिव्यात एखादा कापराचा तुकडा टाकून द्या, चिमूटभर हळद टाका, 2 लवंग टाका. आपण जर अशा शुभ तिथींना आपल्या देवघरातील दिव्यात अशा वस्तू टाकल्या ना, तर यामुळे सुद्धा घरातलं वातावरण सकारात्मक होतं, पवित्र होतं, आणि जी नकारात्मकता असते ना, ती निघून जाते, नष्ट होते. काही वेळा कोणी येऊन गेलं आपल्या घरात, मग ते कोणत्या म्हणजे त्यांच्या मनात काय भाव असतात आपल्याविषयी ते आपल्याला माहीत नसतं. काही वेळा नकारात्मकता घेऊन आपल्या घरात येतात, काही वेळा सकारात्मकता घेऊन येतात. आपण कुणाच्या मनात डोकावू शकत नाही. मग अशा शुभ तिथींना जर आपण आपल्या देवघरात या वस्तू, दिव्यामध्ये अशा या वस्तू टाकल्या, कापूर किंवा थोडीशी चिमूटभर हळद, 2 लवंग, तर यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होतं, आणि जी नकारात्मकता असते ना, तिथंच नष्ट होऊन जाते, आणि देवी देवता प्रसन्न होतात त्या वासाने, सुगंधाने. म्हणून आपल्या देवघरातील दिव्यात या वस्तू आवर्जून टाका. उद्या तुमच्या घराजवळ जर गाय असेल, तर गाईला ताजी चपाती, तूप, गूळ लावून जरूर खाऊ घाला. बघा, यामुळे सुद्धा भगवान श्री हरी विष्णू भरभरून प्रसन्न होतात, लक्ष्मीनारायणांची कृपा होते, आणि आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो. म्हणून घराजवळ जर गाय भेटली, तुम्हाला दिसली, आणि गाय मारत नसेल, महिलांनो जवळ येत असेल, तर तिला हळदी कुंकू लावा, तिला नमस्कार करा, आणि तिला स्वतःच्या हाताने असा गोड नैवेद्य, तूप गूळ लावून ताजी चपाती जरूर खाऊ घाला. ज्यांच्या लग्नाकार्यात अडचणी असतील ना, त्या मुलीने सुद्धा असा ताजा नैवेद्य गाईला जरूर खाऊ घाला. तुम्ही जर हिरवा चारा खाऊ घालायचा असेल गाईला, तोही खाऊ घालू शकता, पण ताजी चपाती, तूप गूळ लावून गाईला जरूर खाऊ घाला. संपूर्ण एकादशीचं छान फळ मिळेल.
व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.